त्रिकोणासन कसं करायचं हे पुढच्या 2 मिनिटांमध्ये 2 पायांमध्ये पहिल्यांदा 3 ते 4 फुटांचं अंतर ठेवून आपण कम्फर्टेबल मॅटवरती उभं राहायचं। उजवा पाय हा 90 अंशांमध्ये बाहेरच्या बाजूला वळवायचा आहे। श्वास घेत दोन्ही हात हे आपल्याला वर उचलायचे। अजिबात घाई करायची नाहीये हे आसन करताना। श्वास घेत दोन्ही हात वर उचलावे। दोन्ही हात जमिनीला समांतर असतील। शरीराचं वजन थोडंसं उजव्या बाजूला मी दाखवल्याप्रमाणे शिफ्ट करा। श्वास सोडत हळूहळू तुम्ही उजव्या बाजूला बेंड व्हा। तुम्ही जर पाहिलं तर तुमचा उजवा हात हा उजव्या पायाच्या मागे ठेवण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर तुमचा डावा हात हा वरच्या बाजूला सरळ आणि उजव्या हाताच्या सरळ रेषेत आहे ह्याची तुम्हाला खात्री करायची आहे। त्यानंतर डाव्या हाताचा पंजा हा आपल्याला समोरच्या बाजूला वळवायचा आहे। डोकं वळवायचं आणि डाव्या हाताच्या मधल्या बोटाकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे, म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन हे मधल्या बोटाकडे एकाग्र करायचं आहे। आसनाच्या शेवटच्या स्थितीमध्ये आपल्याला 10 ते 30 सेकंद ह्या त्रिकोणासनाच्या अंतिम स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे। त्यानंतर पुन्हा एकदा श्वास हळूहळू आतमध्ये घेत आपल्याला वर यायचं आहे। हात समांतर असतील आणि त्यानंतर एक्झेल करत दोन्ही हात हे आपल्या पायांच्या बाजूला रेस्ट होतील। आणि ज्या पद्धतीने आपण उजव्या बाजूला ह्या सर्व स्टेप्स करून त्रिकोणासन केलं तशाच पद्धतीने आपल्याला आता डाव्या बाजूला देखील या सर्व स्टेप्स करायच्या आहेत। कोणतंही योगासन करत असताना स्थिर राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। फ्लॅट फूट होण्यापासून त्रिकोणासन बचाव करतं। दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे पोटऱ्या, मांडी आणि कमरेचे स्नायू यामुळे मजबूत होण्यास मदत मिळते। त्याचसोबत मणक्याची लवचिकता देखील वाढण्यास त्रिकोणासनाच्या सरावामुळे मदत मिळते आणि फुफ्फुसांचं कार्य देखील सुधारण्यास त्रिकोणासन मदत करतं। त्यामुळे हे त्रिकोणासनाचे महत्त्वाचे असे फायदे आहेत। कोणी हे आसन करू नये। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना पाठीचा त्रास आहे किंवा स्लिप डिस्कचा त्रास आहे, सायटिकाचा त्रास आहे आणि ज्यांची ओटीपोटाची शस्त्रक्रिया ही आत्ताच झाली असेल, ह्या शस्त्रक्रियेनंतर हे आसन अजिबात करू नये। जर तुमचे हात पायाच्या पाठीमागे पोहोचत नसतील तर मी सांगितल्याप्रमाणे ते गुडघ्यावर ठेवले तरी चालू शकतात। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्रिकोणासनामध्ये आपल्या कमरेच्या बाजूला लॅटरल स्ट्रेच ज्याला आपण म्हणतो तो लॅटरल स्ट्रेच अत्यंत चांगला त्रिकोणासनामध्ये मिळतो। त्यामुळे हा लॅटरल स्ट्रेच हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। पण हे करत असताना आपल्याला फार जास्त स्ट्रेच करायचं नाही। तर हे आहे त्रिकोणासन। अत्यंत सोप्या पद्धतीने 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला त्रिकोणासन कसं करायचं आणि ह्याच्या स्टेप्स काय आहेत हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला।